बोटनेक ब्लाऊज डिझाईनमध्ये सध्या खूप जास्त ट्रेंडिंग म्हटलं तर ही टेम्पल डिझाईन आहे आणि स्लीव्जला पण काठ जर जास्त मोठी असेल तर टेम्पल डिझाईन छान दिसते। तर आता ही बोटनेक टेम्पल डिझाईन कशा प्रकारे बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। तर बघा आता इथं उंची 14 इंच आहे म्हणून मी 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन 15 इंचावरती मार्क करून घेते आणि आपण उंची कधीही बंद बाजूकडून टाकत असतो म्हणून मी इथं बंद बाजूकडून 15 इंच उंची घेतली। त्यानंतर बोटनेकसाठी आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यावं लागतं म्हणून 15 इंच शोल्डर होतं म्हणून मी 7.5 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर 7 इंचावरती आपल्याला मोंढा घ्यायचा आहे आणि 34 इंच छाती आहे म्हणून 8.5 इंचावरती मार्किंग करायची आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता ही पूर्ण रेषा ओढल्यानंतर आपण कमरेचं माप काढूयात। तर 7.25 इंचावरती कंबर घेतली मी। आपली 29 इंचाची कंबर आहे म्हणून चौथा भाग 7.25 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपण जे घेतलेला आहे तो टक्स पॉईंटसाठी। त्यानंतर आर्महोलला गोलाई देऊन घेऊयात। तर आता इथं गोलाई 1 इंचावरती घेत आहे मी आणि अशा प्रकारे आपण पूर्ण मोंढ्याला आकार देऊन घेऊयात। आता आपल्याला काय करायचे, बोटनेक डिझाईन असल्यामुळे आपल्याला थोडंसं शोल्डर डाऊन करून घ्यायचं असतं म्हणून मी अर्धा इंचावरती डाऊन करून घेतलं आणि 3.5 इंचावरती गळारुंदी घेतली। 3.5 इंचाचा आपण पूर्ण बॉक्स बनवून घेऊयात आणि याला गोलाई देऊन घेऊयात। आता गोलाई दिल्यानंतर आपल्याला टेम्पल डिझाईनसाठी मार्किंग करायची आहे। तर 10 इंचावरती गळारुंदी घ्यायची म्हणून मी इथं 1.5 इंच मार्किंग केली। 10 इंचावरती गळारुंदी घेतली, आपली गळ्याची उंची घेतली। इथं 3.5 इंचाचा परत एक बॉक्स बनवून घ्यायचा। आता इथं आपल्याला डिझाईन टाकायची आहे। तर बघा आता इथे 1 इंचावरती मार्क करायचं आणि थोडासा असा गोलाकार शेप द्यायचा। थोडासा 3.5 इंचावरती बाहेर गेला पाहिजे आणि आता हे पूर्ण आपण मार्किंग करून घेऊयात। तर 2 इंचावरती पूर्ण मार्किंग करूयात। तुमच्याजवळ जर ही शेपची स्केल असेल तर त्यानेही तुम्ही मार्क केलं तरी छान येतो। तर माझ्याकडे शेपची स्केल वगैरे नाही आहे तर मी बघा हातानंच हे शेप देऊन घेतला। आता पूर्ण कटिंग करून घेते मी। आता याची आपल्याला शिलाई वगैरे कशी करायची ते मी पूर्ण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला पण विसरू नका। अशाच नवनवीन तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स आणि तुम्हाला डिझाईन्स वगैरे पाहायला मिळतील या चॅनलवरती। तर बघा अशा प्रकारे आपली टेम्पल डिझाईन तयार झाली। आता इथं मला काठ वापरायचा आहे जास्त म्हणून मी काठाला खालच्या बाजूला घेतलेला आहे आणि पूर्ण आता मी शिवून घेते। तर त्या अगोदर आपण काय करूयात, कॅनव्हास पेपरवरती ही टेम्पल डिझाईन आहे ती तयार करून घेऊयात। आता पूर्ण मी टेम्पल डिझाईन आता यावरती मार्क करून घेतली आणि अशा प्रकारे कटिंग करून घेते। थोडंसं आता हे व्हाईट कलर असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण जेव्हा अस्तरला लावेल मी हे तेव्हा व्यवस्थित दिसून येईल। आता या अस्तरला पूर्ण स्टिच करून घेते मी भाग। आता इथं प्रेस वगैरे असली असती तर मग प्रेसनं पण चिपकवलं तरी छान दिसतं। आता हे पूर्ण मी शिवून घेतल्यानंतर पूर्ण अस्तरला कापड जोडून घेतलं आणि अशा प्रकारे आता हे आपण कट करून घेऊयात भाग। आता हे पूर्ण भाग कट झाल्यानंतर आपण काय करूया, जी कॅनव्हास तयार केलेली होती तो पण भाग कट करून घेऊयात म्हणजे जोडायला सोपं जातं। एकदम फिनिशिंगने पूर्ण मी हे कट करून घेतलेलं आहे। आता हे पूर्ण जोडून घेते या कापडावरती। तर व्यवस्थित आपण अटॅच करून मग याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला आता हे भाग सरळ करून घ्यायचा आहे। आता हे सरळ केल्यानंतर बघा अशा प्रकारे पूर्ण तयार झालेलं आहे। आता याला पाठीला टक्स देऊन ही डिझाईन अशा प्रकारे तयार झाली। आवडली असेल तर लाईक